वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावरती पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेनं जे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिला ब्लॅकमेल करून अश्लील चित्रफित दाखवत ब्लॅकमेल करून वसईतल्या हॉटेल वेस्टर्न इन यामध्ये घेऊन आला असल्याचं तिचं तक्रारीत म्हणणं आहे। आपण बघू शकता की हेच ते वसई गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरलं वेस्टर्न इन हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये 11/5/2025 रोजी या ऋषिकेश वैद्य भोंदूबाबाने तिला या हॉटेलमध्ये घेऊन आला आणि त्या ठिकाणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा तक्रारीत तिनं आरोप केलेला आहे। संबंधित महिला जी आहे ही पुण्याची आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा हडपसर मांजरी या ठिकाणी तिला एका लॉजवर घेऊन गेलेला होता आणि त्यानंतर तिचे काही अश्लील चित्रफित आणि नग्न फोटो काढले असल्याचा आरोप आहे आणि त्याच फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून 2025 मध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि याच हॉटेलमध्ये पुन्हा तिच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला असल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। सध्या आम्ही या हॉटेलचं रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या तरी ही रेकॉर्ड आम्हाला आमच्यापर्यंत मिळू शकलेलं नाहीये। मात्र पुणे हडपसर पोलीस आणि आता वसईच्या माणिकवर पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत। त्यामुळं या हॉटेलमधले CCTV असतील, या हॉटेलमधलं रेकॉर्ड असेल, हे सर्व पोलिसांच्या हाताला लागल्याच्या नंतर हे सर्व समोर येणार आहे। सध्या तरी बुधवारी सायंकाळी या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याने एक फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे की माझ्यावरती हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सत्यमेव जयते असा त्याची पोस्ट आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे, सत्यता काय आहे, हे पोलीस तपासानंतर निश्चितच उघड होणार आहे। मात्र ज्याप्रमाणे अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये एक धागेदोरे बाहेर निघत आहेत, तसेच या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यच्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये सुद्धा आणखी काय काय धागेदोरे बाहेर निघतात हे पोलीस तपासानंतरच मात्र समोर येणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।